मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक योजना जलजीवन योजनेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यासाठी सुरू केल्या, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना मंजूर झाल्या. त्याच्यामध्ये काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आले, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी उद्भव नाही आहे. उद्भवाविना पाईपलाईन टाकण्यात आली. या ठिकाणी उद्भव नसल्यामुळे पाणी मिळू शकलं नाही, पण बिलं काढण्यात आली पाईपलाईनचे वगैरे. आजही अशी स्थिती आहे की जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, पाईपलाईन टाकली गेली नाही. काही ठिकाणी पूर्वीचंच पाणी होतं सगळं सगळं, आणि पण परत त्या ठिकाणी जलजीवनची योजना घेण्यात आली. एकाच गावामध्ये पूर्वीची योजना कार्यान्वित असताना दुसरी योजना घेण्यात आली, टाक्या घेण्यात आल्या. अशा अनेक त्याच्यामध्ये मला वाटतं की चुका त्याच्यासाठी झाल्या, आणि याच्यामध्ये फार मोठा गैरव्यवहार या पाईपलाईन टाकण्यामध्ये झाला. नाहीतर काय असतं खरं म्हणजे, पहिल्यांदा पाणी लागायला पाहिजे असतं आणि मग पाईपलाईन आपण करतो. इथे पाणी पहिल्यांदा पाईपलाईन केल्या गेल्याचे उदाहरण आहे, आणि नंतर पाणी लागणार आहे. म्हणजे लागायसाठी प्रयत्न केला तर पाणी न लागताच पाईपलाईन टाकली गेली. ठेकेदाराच्या ठिकाणी भलं करण्याचा प्रयत्न झाला.